नमस्कार. आज आहे दिनांक 7 ऑक्टोबर 2023. सध्या आपण आहोत संगमवाडी परिसरात नाईक बेट आणि नायडू STP प्रकल्प या दरम्यानच्या ठिकाणी. आपल्यासमोर आहे जय जनाई माता प्रसन्न. जनाई मातेचं हे मंदिर जे आता सध्या पावसाच्या पाण्यामुळे पाण्यात काही भाग त्याचा गेलेला आहे. या ठिकाणी RFDचं काम जे चालू आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत, त्याची प्रगती किती आहे, काय आहे. चला. ही बहुतेक मुठा नदी आहे. नक्की आता याला काय म्हणावं हे मलाही माहीत नाही. नदीचा भाग आहे, नाल्याचा भाग आहे का पावसाचं पाण्याचं मुळे जमा झालेला डबकं आहे, हे नक्की कोण सांगू शकेल. बहुतेक पुणे मनपाच सांगू शकेल. छान हिरवगार असं हे डबकं. अजून बघूया आपण पुढे. या काही मशीन्स या ठिकाणी आहेत कामाच्या. ही जी मागे हिरवळ आहे ती बहुतेक नाईक बेट आहे. हे मी बहुतेक आता नदीच्या पात्रामध्ये उभं आहे असं मला वाटतंय. हे छान अशी हिरवळ. रात्रीच्या वेळेस काम करण्यासाठी इथे जनरेटर उपलब्ध करून ठेवलेला आहे. सध्या जेव्हा आम्ही पुणे महानगरपालिकेच्या अभियंत्यांशी बोललो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जे काही आहे हे एवढंच कॉन्क्रीट आम्ही करणार आहोत, या व्यतिरिक्त आम्ही कोणतंही कॉन्क्रीट करणार नाही. आणि हे कॉन्क्रीटसुद्धा आम्ही नदीच्या काठावर करणार. म्हणजे या ठिकाणी हा या नदीचा काठ असावा व त्या नदीच्या काठावर त्यांनी हे कॉन्क्रीट केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की मी सध्या नदीमध्ये उभा आहे व हा जनरेटरसुद्धा नदीमध्ये उभा आहे असं म्हणायला हरकत नाही. हे पाणी पावसाचं आहे का ड्रेनेजचं आहे का कसलं आहे याच्याबद्दल काही कल्पना नाही. या ठिकाणी जी वरच्या बाजूला चिमणी दिसते आहे ही कैलास स्मशानभूमी येथील चिमणी आहे. जे स्मशानभूमीतली धूर आहे तो बाहेर निघून जाण्यासाठी ही चिमणी उभारण्यात आली आहे.